ते आमचं म्हणजे आम्ही एका कंपनीत काम करत होतो बघा. बरं, कुठे, काय कंपनीचं नाव कुठे? कंपनीचं नाव फॉलोअर वेस्टर्न आहे. म्हणजे आम्ही ऍग्रिकल्चर मध्ये होतो. म्हणजे ड्रोन होते बघा आमच्याजवळ. ड्रोन? ड्रोन ड्रोन फवारणीचे ड्रोन आले ना बघा नवीन. हो हो, ते हा हा, माहिती आहे, ते बोल. आम्ही पायलट आहे त्याचे. पायलट? हा हा. हा, पायलट होतो आम्ही. तर ते असं झालंय हा. की आम्ही म्हणजे पहिले कंपनीत आता काम केलं आम्ही सगळं सीझन भर. बर. म्हणजे आम्ही दोन 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 वर्षापासून काम करतो, 2 ते 3 वर्षापासून. हा पहिले आम्हाला सीझन संपला की सुट्टी भेटायची. हा म्हणजे असं सुट्टीमध्ये उन्हाळ्यात पण पेमेंट चालू असायची. हा. तर मागच्या वर्षी पण असं झालं आणि या वर्षी ते नवीन मॅनेजर आला होता थोडा. बर. तर ते म्हणजे असं टॉर्चर करत होतं जास्त. हम्म. तुम्ही असंच करा आणि हेच करा. इथून आम्हाला म्हणजे आम्ही जालना जिल्ह्यात होतो पहिले. आता बर. आम्हाला नाशिकला धाडला हम्म की तिकडे नाही गेले तर तुम्ही मग सोडून द्या जॉबवरून असं तसं. हम्म. हा, आता असं झालंय की ते मला म्हणजे मी त्यांना काल होळीला सुट्टी मागितली होती. बर. हॅलो. हा, बोला, ऐकतोय. त्यांना मी होळीला होळीला सुट्टी मागितली. ते म्हणे सुट्टी सुट्टी भेटत नाही म्हणे आपल्या कंपनीत. बर. म्हणजे असं त्यांचं टॉर्चर खूप सहन केलं. म्हणजे असं ते कधी सुट्टी देत नव्हते. बर. त्यांना सुट्टी मागितली, सर होळी आमचा मोठा सण आहे म्हणलं. हम्म. तर सुट्टी पाहिजे म्हणलं सर मला 2-4 दिवसाची समजा. ठीक आहे असेल मग तर तुम्ही चालल्या जा म्हणे, येऊ नका म्हणे परत. बर. आता आम्हाला सर तिथून यायला भाड्याला पण पैसे नव्हते. बर. आणि त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे सोडून द्या आता, कारण ते सीझन संपलंय ना. हा हा. म्हणजे त्यांनी 4 मुलं राहिलेत. बर. त्यांना सगळे काढून टाकलेत त्यांनी. हम्म. सर तर आम्ही असं केलंय म्हणजे आम्ही नाही का त्यांच्या बॅटऱ्या घेऊन आलो घरी. कसल्या त्यांना बॅटऱ्या? सांगितलं त्यांच्या ड्रोनच्या बॅटऱ्या आहे. हा हा हा. ड्रोनच्याच बॅटऱ्या आहे. हा ड्रोन जे हा. चालत होतो ना आम्ही. बर बर. हा, ते बॅटरी घेऊन आलो आम्ही सोबत. त्यांना सांगितलं बा आम्हाला आता कोण म्हणजे जॉबला लावणार नाही सर. 2 महिने तर कोण लावत नाही भाऊ. हम्म. म्हणजे आता सर आम्हाला पुढचं बी कोण लावणार नाही ना जॉबला. आता 2 महिने कोण लावत नाही ऍग्रिकल्चर मध्ये म्हणल्यावर. हा हा हा. त्यामुळे त्यांना म्हणलं सर आम्हाला 2 महिन्याची पेमेंट देऊन टाका पुढच्या. तर आणि मग? जे एक महिन्याची मागची राहिले ती एक देऊन टाका आणि 2 महिन्याची पुढची. बर, मग काय म्हणतात? ते म्हणतात त्यांनी सर केस केली आमच्यावर चोरीची. चोरीची केस केली? कुठे, हा कुठल्या हा, पोलीस स्टेशनला? विंचूर पोलीस स्टेशनला, लासलगाव. लासनगाव का? हा बरं, ठीक आहे. जे हा जे तू माझ्या समोर समस्या मांडली बरोबर, हा. तेच ते साहेबांसोबत समस्या मांड. हं? साहेब ना फोन केलता ना मला साहेबांनी. काय म्हणले? ते म्हणले की तुम्ही इथं या आणि इथं आम्ही तुम्हाला तुमचं काय आहे ते करून टाकू. हा हा. आणि इथं तुम्हाला तुमचे पैसे भेटून जाईल. तुम्ही फक्त इथं बॅटरी आणून द्या. त्यांना सांगितलं मी की मला यायला भाड्याला पैसे नाही म्हणलं तिकडं. म्हणजे असं मी म्हणजे घरून श्रीमंत नाही सर म्हणलं आम्ही तिथं यायला. तिथं सर जायला 700-800 रुपये लागतात बघा. बरं बरं, ठीक आहे. ते त्यांना मी साहेबांचा नंबर आहे का? उद्या वाटल्यास मी साहेबांसोबत बोलतोय. हा, हं? ते म्हणतात सर उद्या सकाळी नाही आला तर मग केस करून टाकू तुमच्यावर हं. चोरीची. मग तुम्हाला उचलून घेऊन जाऊ. बरं बरं, तसं कोणी उचलत नसते, कुणाला अथॉरिटी नसते. सर्व संविधानानुसारच चालतंय. घाबरायचं नाही. हा. सांगायचं इथं महाराष्ट्रामध्ये राहतोय आपण, मराठी माणसं आहेत. मी आपला तुम्हाला म्हणजे लय आपला दिवसापासून आपला ओळखतो आपला बघा. तो सण आहे. होली बोलला तर सण आहे तो. आम्ही बोललो सर आमचा सण आहे म्हणलं. आणि सगळ्यात मोठा सण आहे म्हणलं आमच्या बंजाराचा. काय घाबरू तर ते नको. तुझ्या मागे मी हा आहे, करतोय मदत तुला. हा हा, मला जे सर जे म्हणजे असं जे म्हणणं आहे. मला तू सांगितलं ना, ते तिथे पोलीस साहेबांना सांगायचं. असा असा विषय आहे, होलीची सुट्टी नाही मागितली. म्हणजे मला भीती कशाची वाटायला लागली माहिती आहे का, हां की मी इथून तिथे गेलो हां. ते मला तिथे अटक करून घेईन सर त्याची. कसं अटॅक करणार त्याच्या? ते मग दुसरं काय. त्यांनी मला पुढच्याने धमकी पण दिली की तुला आता मी दाखवतो म्हणे. असं बरं, हम्म. धमकी दिली का आणि तुला? त्यांनी आणि ते आमच्या म्हणजे असं जातीवाद करत होता सर ते. म्हणजे बरं मराठीचा होता तो. म्हणजे असा जातीवाद करत होता समजा. कंपनीमध्ये पण जातीवाद करत होता. बरं, ठीक आहे. मी काय म्हणतोय, जास्त काय ताणत बसू नको. जर मी आता फोन केला ना, हा तर मग ते आणखी मॅटर कसं वाढत जाईल. बाबा यांनी दुसऱ्याला मध्यस्थी घातली बरोबर. हा हा त्यामुळे कसं जेवढा विषय आहे ना, प्रेमाने करता येईल तेवढं करायला सांगायचं. साहेब आमचा होलीचा सण आहे, मोठा सण आहे, म्हणून सुट्टी मागितली. तर साहेब बोलले की आम्हाला सुट्टी देता येत नाही. हा. एवढाच विषय आहे. दुसरा काय विषय आहे का? तू का खून खराबा केलाय का? नाही सर, मी त्यांच्या बॅटरी आणले ना. नाही ना, बॅटऱ्या आणल्या ठीक आहे ना, तू मान्य करतो ना, सांगायचं बॅटऱ्या मी नेलाय, गोष्ट खरी आहे. मी त्यांना मी सांगितलं ते मग ते चोरीची केस लावा लागले माझ्यावर.
हा हा आणि त्यांचं म्हणणं आहे मी तुला पेमेंट देत नाही आता. असं थोडं आहे. पुढच्या 2 महिने तर कसंच देत नाही म्हणे मी तुला पेमेंट. बरं असं म्हणतोय का? चालतंय उद्या हा. बोलतो मी तर त्यांच्याशी. कारण की मला दुसरीकडे काम भेटणार नाही ना, त्यामुळं माझी ही मागणी होती. मग मी त्या पोलीसवाल्याला सांगितलं सर मी, मग दादा हवालदार मी आहे की त्यांना कोण? सांगितलं. हा हवालदार आहे की कोण आहे? हा हवालदारच आहे वाटतं. व्हिडिओ कॉल केलता मला, तुला खोटं वाटायला लागलं का मी पोलीस आहे हे ते. बरं हवालदारच आहे वाटतं ते. बरं असं का? हा हा. ते मला बरं म्हणले तू इथं ये म्हणे पोलीस. मी त्यांना सांगितलं सर, म्हणलं मला त्यांना पैसे टाकायला लावा, मी त्यांना बॅटरी वापस देऊन टाकतो. मला बॅटरी काही काम पण येणार नाही म्हणलं ते. हम्म. मला वापस यायला पैसे नाही म्हणलं सर तिकडे आता. बर बर ते म्हणतो मग आता तुला मी पैसे टाकू का म्हणे. बर बर चालतंय. ते चालत असते पोलीस म्हणजे प्रशासनाचंच मी पण म्हणजे काम आमचं काही करतो. चुकत असेल भाऊ तर तुम्ही बी थोडं सजेस्ट करा. नाही नाही पण तू जे बॅटऱ्या घेऊन गेला ना तिथे म्हणजे तुझी चूक म्हणजे त्याला आता कशी तू सापडला ना चुकीमध्ये सापडला असा विषय आहे ना. हा एवढा विषय हा. मान्य करावा लागेल तुला. बरं चालतंय मी पण बाहेर आहे आता. हा हा उद्या सकाळी कर मला कॉल. हा ठीक आहे सर. मग मी उद्या जाऊ की नको तिकडं असं म्हणणं आहे. उद्या मला अगोदर फोन कर. हा हा ठीक आहे ठीक आहे.